मुख्यमंत्री म्हणतात की आता आम्ही खपवून घेणार नाही, जर तुम्ही ते करणार असाल तर आम्ही सुद्धा तशाच पद्धतीने त्याला उत्तर देऊ। तर मला असं वाटतं की आता भाजपनं किंवा महाराष्ट्र भाजपनं ठरवलेलं आहे की केवळ ठाण्यातच नाही किंवा पालघरमध्येच नाही तर तुम्हाला राज्यभर कुठल्याही पद्धतीनं आता शिंदेंच्या शिवसेनेला कमी त्यांची शक्ती कमी करणं हेच त्यांचा अजेंडा आहे। त्याचं कारण आहे की आता मुख्य विरोधक कोण आहे भाजपचा, तर मुख्य विरोधक जरी महाविकास आघाडी असला तरी महाविकास आघाडी विखुरलेली आहे। काँग्रेस आणि शिवसेना मनसे यांच्यामध्ये वितुष्ट निर्माण होते आता मनसेला सोबत घेण्यावरून, आणि त्यामुळे मला असं वाटतं की एकटी काँग्रेस ही भाजपला टक्कर देऊ शकत नाही। शिवसेना आणि मनसे मुंबईमध्ये एकट्याच्या बळावर भाजपला टक्कर देऊ शकते का याबद्दल प्रश्न आहेत। आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष तर अधिक कमकुवत आहे, कारण की त्यांच्यामध्ये क्लॅरिटी अजूनही नाहीये। तर अशा वेळेला अधिक त्रासदायक कोण ठरू शकतं भाजपसाठी, तर निश्चितपणे तो पक्ष हा शिवसेना आहे एकनाथ शिंदेंचा। त्याचं कारण असं आहे की शिंदे हे 24 तास लोकांमध्ये राहणारे नेते आहेत, कष्ट करणारे नेते आहेत, सगळ्या प्रकारचे रिसोर्सेस वापरून तिथं आपल्या लोकांना ताकद देणारे नेते आहेत। लोकांमध्ये त्यांची जनमानसामध्ये प्रतिमा सुद्धा उजळ आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या पद्धतीनं लाडक्या बहिणींची योजना आणली त्यानंतर शिंदेंना लोकांचा पाठिंबा सुद्धा, महिलांचा पाठिंबा सुद्धा आपल्याला मोठ्या प्रमाणात बघायला मिळतोय। त्यामुळे शिंदे एका प्रकारे लोकांमधले नेते आहेत याबद्दल कोणाच्याही मनात दुमत नाहीये। आणि म्हणून मला असं वाटतंय की ज्या वेळेला असा नेता शिवसेनेच्या पक्षप्रमुखपदी असतो जो इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये रिसोर्सेस, कष्ट आणि संघटनेमध्ये जीव ओतून काम करतो, त्यावेळेला भाजपला त्याचंच आव्हान वाटणं स्वाभाविक आहे। त्यामुळे भाजपला मला विचारशील तर आता या क्षणाला त्यांना ठाकरेंच्या शिवसेनेचं आव्हान हे कमी वाटतंय, पण शिंदेंच्या शिवसेनेचं आव्हान जास्त वाटतंय। दुसरी महत्वाची अडचण भाजपची यामध्ये अशी आहे की शिंदे सत्तेमध्ये आहेत, शिंदे विरोधामध्ये नाही आहेत की त्यांच्या विरोधामध्ये काही कारवाया करू, यंत्रणा मागे लावू, काहीतरी अजून काही करू। ते चालू आहे, ते नाही असं नाहीये। ज्या पद्धतीने MMRDAचं कॉन्ट्रॅक्ट रद्द झालं, सुप्रीम कोर्टाने रद्द केलं, ते काही काय कुठल्या तरी तगड्या पाठिंब्याशिवाय ती कंपनी जात नाही ना सुप्रीम कोर्टामध्ये। तर ते होतंय, पण त्याला वेळ लागतोय। पण ज्यावेळेला तुम्ही सत्तेमध्ये असता, ज्यावेळेला तुम्ही सरकारमध्ये असता, त्यावेळेला तुम्हाला थांबवणं सुद्धा अशक्य होऊन जातं। आणि मला असं वाटतं की भाजपसाठीची हीच मोठी लढाई आहे की शिंदेंना थांबवणं किंवा शिंदेंची ताकद कमी करणं, शिंदेंना आपल्या अंकित राहता एवढ्या लिमिटेड ह्याच्यामध्ये ठेवणं, हे मला असं वाटतंय भाजपसाठी चॅलेंजिंग आहे। आणि ते चॅलेंज जे आहे ते आता त्यांनी हेड ऑन घेतलेलं आहे। कालपर्यंत त्याच्यामध्ये थोडं हेजिटेशन होतं की शिंदे मित्रपक्ष आहेत, मग त्याचा मेसेज कसा जाईल राज्यामध्ये, मग काय होईल वगैरे वगैरे। पण आता ज्या वेळेला इतक्या मोठ्या घडामोडी घडतायत महाराष्ट्रामध्ये, त्यावेळेला जर शिंदेंनी अशा पद्धतीच्या भूमिकांना काय म्हणू आपण त्याला वळसा घालून जर काम करायला सुरुवात केली तर मला असं वाटतं की आता भाजप थांबणार नाहीये। भाजपला कल्पना आहे की आत्ताच आपल्याला संधी आहे, आता आपल्याला संधी आहे। विरोधक ज्या वेळेला नामोहरम झालेले आहेत त्याच वेळेला पक्षाच्या जवळचे मित्रपक्ष अलायन्स हे जे आहेत यांना सुद्धा कमकुवत करून त्यांना सुद्धा एका लिमिटच्या पलीकडे वाढू न देणं। आपण बघतो आहोत की गेल्या इलेक्शनमध्ये जेडीयू, म्हणजे साधं सोपं उदाहरण, जेडीयू जे आहे तो पक्ष 43 जागांवरती आल्यानंतर 5 वर्षामध्ये खूप मोठी आव्हानं त्या पक्षासमोर आली, पण सुदैवानं त्यांच्यामध्ये 2024च्या इलेक्शनमध्ये 240 वर आला भाजप, त्यामुळे जेडीयूचं काय वजन तितकंसं राहिलं। पण आताच्या घडीला जेडीयूशी निगोशिएट करणं, जेडीयूशी 43 असताना निगोशिएट करणं, जेडीयू ज्याला 85 किंवा 80च्या वरती आहे त्याला निगोशिएट करणं, याच्यामध्ये अंतर आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की ज्याला भाजप 132 आहे आणि शिंदेची शिवसेना 57 आहे, त्यावेळेला निगोशिएट करणं याच्यामध्ये अंतर आहे। आता लढाई जी होईल ती थेट होईल, याच्यामध्ये कुठलंही किंतु परंतु नसेल। मला असं वाटतंय की एका प्रकारे तुकडा पाडण्यासाठीची आपण म्हणतो ना एखाद्या गोष्टीचा तुकडा पाडणे, मला वाटतं की शिंदेनी नाराजी व्यक्त करून भाजपचं काम सोपं केलेलं आहे। आता भाजपला काम करणं सोपं आहे। भाजप आता थेटपणे मला असं वाटतं आक्रमक भूमिका घेऊन राज्यभर अशा पद्धतीचे प्रवेश मला असं वाटतं उद्यापासून जरी आपल्याला बघायला मिळाले तरी आश्चर्य वाटणार नाही। अगदी कालचं उदाहरण आहे बरं, भाजप काही केवळ शिंदेकडूनच लोकांचा प्रवेश करून घेते असं आहे का? नाहीये। पालघरमध्ये त्यांनी राष्ट्रवादीच्या काशीनाथ चौधरीनं घेतलं, तिकडे आपण अनगरची निवडणूक कालपासून गाजते आहे, जिथं राजन पाटील जे माजी आमदार आहेत त्यांच्या मुलांनी पॅनल उभं केलं आणि तिथं भाजपच्या पॅनल 17च्या 17 बिनविरोध निवडून आले, दहशतीच्या जोरावर आले असा आरोप होतोय। उज्ज्वला तिथे पोलीस संरक्षणामध्ये फॉर्म भरायला गेलेल्या होत्या, सगळे रस्ते बंद करून ठेवण्यात आले त्याचा आरोप त्यांनी केलेला होता। ते राष्ट्रवादीकडे होते, राष्ट्रवादीच्या अजित पवारांकडे होते ते, पण ते गेले ना, ते गेले भाजपसोबत। इथे सत्ता महत्वाची आहे, जो तुम्हाला लाभ देऊ शकेल असा पक्ष, मग तो पक्ष जवळ करताना बाकीचे नेते दिसत आहेत। आणि मग अशा नेत्यांना जवळ केल्यानंतर स्वाभाविकपणे शिंदे असतील किंवा
अजित पवारांची नाराजी असली तरी ते किती व्यक्त करतील किंवा त्यांना किती स्कोप आहे व्यक्त व्हायला किंवा ते ताकद पण लागते नाराजी व्यक्त करायला. मला असं वाटतं की हे शिंदेचं धाडस पण आहे. शिंदे ब्लंट नेते आहेत आणि हे शिंदेचं धाडस आहे की ते ब्लंटपणे व्यक्त होतात. ते काही मुलाहिजा ठेवत नाहीत. ते कधीही आपण कोणाच्या तरी मेहरबानीवरती आहोत अशा पद्धतीच्या ओझ्याखाली राहत नाहीत. मला असं वाटतं ती ताकद आहे. अजित पवारांमध्ये ती ताकद असती तर ते तसे व्यक्त झाले असते. शिंदेमध्ये आहे म्हणून ते व्यक्त झाले. इतकं साधं सोपं गणित आहे. पण आता वर्चस्वाची लढाई तीव्र होईल यात शंका नाहीये.